अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सर्व स्वामी भक्तांना वैशाली खोलेचा नमस्कार। स्वामी भक्त हो, आता परवाच 21 दिवसामध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यात काय उपासना करावी आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंतीचं औचित्य साधून आपण कुठल्या कुठल्या ग्रंथांचं पारायण करू शकतो याविषयी विस्तृत ग्रंथांची माहिती देणारा असा आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे। मग हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आमची जी तिघी मैत्रिणींची जी चर्चा झाली तर त्यामध्ये अनेक प्रश्न आमच्या दत्त भक्तांनी आम्हाला विचारले। त्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठीच आणि आपल्या सगळ्यांकडनं ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अधिकाधिक पारायण आपल्याकडनं घडावं, अधिक लोकांनी पारायण करावी आणि आत्मकल्याणाबरोबर इतरांचंही कोटकल्याण व्हावं, केवळ याच उद्देशाने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। यामध्ये कुठलाही आमचा स्वतःचा वैयक्तिक असा स्वार्थ दडलेला नाही। त्यामध्ये अनेक लोकांनी चित्रविचित्र प्रश्न विचारलेले आहेत। तर माझं फक्त एवढंच तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे की ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त कसा ह्या मार्गशीर्ष महिन्याचा उपयोग करून घेता येईल आणि पारायण आपल्याला करता येईल। त्यामध्ये अनेकांनी विचारलं की आपल्याकडे जे ग्रंथ उपलब्ध आहे त्याचे प्रकाशक कोण आहेत, नंतर पारायण कसं करावं, संकल्प कसा करावा। तर या आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला कुठला ग्रंथ माझ्याकडे आहेत आणि त्याचं प्रकाशन काय आहे याविषयी थोडक्यात आता आपल्याला सांगणार आहे। सर्वप्रथम हा गुरुचरित्राचा पवित्र असा ग्रंथ आहे। तर ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरोघरी गुरुचरित्राचं पारायण होतं। तर हा ग्रंथ जो आहे हा मूळ ग्रंथ आहे, धार्मिक प्रकाशनचा हा ग्रंथ आहे। पोथी अतिशय मोठी आहे, त्यामुळे या गुरुचरित्राच्या पोथीचं जर का तुमच्याकडे असेल किंवा तुम्ही ही बाजारातनं विकत घेतली तर तुम्हाला खाली चौरंग ठेवून या पोथीचं पारायण आपल्याला करावं लागणार आहे। तर मी तुम्हाला याचं आतमधनं प्रकाशकाचं नाव सांगते। हे बघा, हे गुरुचरित्र सरस्वती गंगाधर कृत असं आहे आणि खाली आहे बघा धार्मिक प्रकाशन संस्था, त्यांचा दूरध्वनी क्रमांक लिहिलेला आहे या ठिकाणी। हे श्री गुरुचरित्र सरस्वती गंगाधर कृत आणि अशा पद्धतीने ही सगळी या ठिकाणी माहिती आहे, अनुक्रमणिका दिलेली आहे। शिवाय या ठिकाणी नित्यपाठ, पारायणाचा विधी, नित्यपाठ सुद्धा ज्यांना करायचा असेल, नित्य म्हणजे दैनंदिन पठणामध्ये जर का पोथी ठेवायची असेल तर त्याविषयी माहिती आहे, पारायण विधी आहे आणि पारायणाच्या वेळी करायचा संकल्प कसा आहे तर या संकल्पाची सुद्धा यामध्ये माहिती दिलेली आहे। तेव्हा हा मुख्य ग्रंथ गुरुचरित्र आणि त्याचं प्रकाशक मी आपल्याला दिलेला आहे। आणि धार्मिक प्रकाशनची बघा ही वेगळी वेगळी ग्रंथ सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध आहे। धार्मिक प्रकाशन मी वेळोवेळी का सांगते, कारण की यामध्ये अचूक आपल्याला ग्रंथ मिळतो। यानंतर आपण जी चर्चा केली होती की टेंबे स्वामी महाराजांनी सर्व दत्त भक्तांसाठी अक्षरशः एक असा खजिनाच म्हणता येईल ठेवलेला आहे की ज्यांना मोठ्या गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नाही त्यांनी श्री सप्तशती गुरुचरित्र सार या पोथीचं पारायण करायचं आहे। ही श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज विरचित आहे। आणि हा माझ्याकडे जे आहे ही सप्तशती, हे बघा। नंतर आपल्या पुण्यामध्ये वासुदेव निवास आहे, गुळवणी महाराजांचा मठ, त्या ठिकाणी सुद्धा ही पोथी उपलब्ध आहे। आणि वासुदेव शाश्वत अभियान यांचं हे प्रकाशन आहे, मूल्य 40 रुपये आहे। आणि या ठिकाणी बघा हे खूप छोटे छोटे अध्याय आहे आणि नव्याने जे वाचणार आहेत साधारण 1 ते 1.5 तासामध्ये ह्या श्री सप्तशती गुरुचरित्र साराचं पारायण पूर्ण आपल्याला करता येतं। यासाठी स्त्री पुरुष कुठलंही बंधन नाही, कारण की मला माझ्या गुरूंनीच ह्या पोथीचं पारायण करायला सांगितलेलं आहे। आमच्याकडे काही जण नित्य पठणामध्ये सुद्धा ही पोथी आहे, काही जण दर पौर्णिमेला पारायण करतात। आणि कसं आहे, काही जणांना आमच्या गुरूंनी 70-72 अशी सांगितलेली आहेत पारायण करायला। त्यामुळे
ज्यांना शक्य होणार आहे, मोठ्या पोथीचं पारायण शक्य नाही आणि ज्यांना खूप मनापासून इच्छा आहे की आपण गुरुचरित्राचं पारायण करावं, त्यांनी हे श्री सप्तशती गुरुचरित्र सार या पोथीचं पारायण करावं आणि मोठ्या पोथीचंच फल या पोथीमध्ये दडलेलं आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला संकल्प मात्र सुरुवातीला करायचा आहे. यानंतर मी आता आपल्या समोर काही चार पोथ्या ठेवलेल्या आहेत आणि परवा जो व्हिडिओ केला त्या व्हिडिओमध्ये काही 2 ग्रंथ माझ्याकडनं सुटले होते, ते ग्रंथ पण मी यामध्ये घेतलेले आहे. तर आता सुरुवातीला गुरुचरित्र सांगितलं, सप्तशती गुरुचरित्र सार सांगितलं आणि त्यानंतर हा अतिशय सुंदर असा ग्रंथ तो म्हणजे दत्त महात्म्य. हे सुद्धा धार्मिक प्रकाशनचं आहे माझ्याकडे आणि अतिशय सोपी मराठी भाषा आहे, त्यामुळे सगळ्यांना अगदी पटकन दिवशी वाचता येण्याजोगं आहे. पटपट होतात यातले सुद्धा. यामध्ये पण अनुक्रमणिका आहे, नंतर ग्रंथाविषयी सगळी माहिती यामध्ये दिलेली आहे आणि कसं वाचायचं आहे हे सगळं दिलेलं आहे. यामध्ये सुद्धा पारायण सप्ताह कसा सुरुवात करायचा आणि सप्तमी म्हणजे पारायण संपत असताना काय करायचं आहे ते सगळं दिलेलं आहे आणि अध्याय सुरू करत असताना त्याचा कथाभाग सुद्धा यामध्ये आलेला आहे. आणि हे सुद्धा धार्मिक प्रकाशनचं आहे. धार्मिक प्रकाशनचा हा या ठिकाणी पत्ता आहे. हे दत्त महात्म्याविषयी झालं. त्यानंतर मी तुम्हाला त्या दिवशी संक्षिप्त गुरुगीता विषय, संक्षिप्त श्री गुरुचरित्र याविषयी आपण सांगितलं होतं, चर्चा केली होती. तर हे पण संक्षिप्त गुरुचरित्र आहे. श्री स्वामी दत्तावधूत महाराजांनी हे संक्षिप्त गुरुचरित्र लिहिलेले. अतिशय छोटी पोथी आहे, म्हणजे एकदा का तुम्ही वाचायला बसला तर अगदी तासाभरामध्ये ही पोथी होऊन जाते. आणि याचे जे प्रकाशक आहेत हे बघा, संक्षिप्त श्री गुरुचरित्र चिंतामणी रामचंद्र वजे, श्री वेद प्रकाशन, नाशिकचा आहे. त्यांचा मोबाईल नंबर आहे आणि या ठिकाणी हा सगळा पत्ता आहे. हे संक्षिप्त गुरुचरित्र आहे. अतिशय सुंदर अशी पोथी आहे मराठी भाषेमध्ये आणि मनोवांछित फल देणारी अशी पोथी आहे. यामध्ये स्त्रियांना वाचायला काही हरकत नाही असं लिहिलेलं आहे. ग्रंथ पठणाचे नियम दिलेले आहेत आणि यामध्ये सुद्धा बघा कसा संकल्प करायचा ते दिलेलं आहे. या ठिकाणी संकल्प दिलेला आहे की कशा पद्धतीने आपण हातामध्ये अक्षत घेऊन आणि दोन्ही हात एकत्र जोडून देवतेकडे देवतेकडे दृष्टी लावून कसं एकचित्त व्हावं, आचमन कसं करावं, हे सगळं यामध्ये देवतांना वंदन कसं करावं या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे आणि हे बघा हा संकल्प आहे या ठिकाणी. या ठिकाणी हा संकल्प दिलेला आहे बघा. हा संकल्प बघा सगळा. हा संकल्प आपण लिहून काढायचा आणि मग दरवेळेला तो संकल्प आपण अशा पद्धतीने हा म्हणू शकतो. हा संकल्प एकदा तुम्ही सगळ्यांनी बघून घ्या आणि मी तुम्हाला सगळ्यात शेवटी एक सोपा संकल्प सुद्धा सांगणार आहे. हा शास्त्रोक्त पद्धतीने या ठिकाणी लिहिलेला संकल्प आहे. आणि मग या ठिकाणी रोजच्या उपासनेसाठी आपण काय केलं पाहिजे हे सुद्धा यामध्ये दिलेलं आहे. आणि मी सगळ्यांना आवर्जून सांगेन की हे संकल्प करायचा आणि आपण पारायण करत असताना एक दत्त मंत्राचा जप. यामध्ये हे संक्षिप्त गुरुचरित्र आहे, याचं मी तुम्हाला आता सगळं सांगितलेलं आहे की हे कुठलं प्रकाशक आहे. त्यानंतर आता आपण अजून सोपं बघणार आहोत की आता ज्यांना हा ग्रंथ, हे 2 ग्रंथ माझ्याकडनं त्या दिवशी सुटले होते की हे आहे गुरुगीता, गुरुप्रसाद देणारी, जीवन सर्व अर्थाने समर्थ करणारी अशी ही गुरुगीता. यामध्ये पण बघा उपचार, संकल्प आणि साधकांच्या अनुभवासह जय हिंद प्रकाशनची आहे. आणि ही जी गुरुगीता आहे भगवान शिवशंभूंनी पार्वती मातेला सांगितलेली गुरुगीता ही नित्य पठणामध्ये आपण ठेवू शकतो. अतिशय सोपी आहे. आणि बघा श्री गुरुप्रसाद देणारी, लौकिक आध्यात्मिक सर्वार्थाने समर्थ करणारी अशी ही आनंद स्वामी ताटके महाराज यांनी लिहिलेली ही गुरुगीता आहे, मराठीमध्ये आहे. हा ग्रंथ त्या दिवशी तुम्हाला सांगताना माझ्याकडनं सुटला होता. आणि त्यानंतर अजून एक ग्रंथ तो म्हणजे ही गुरुचरित्र अवतरणिका, म्हणजे जे मोठं गुरुचरित्र आहे त्याचीच ही अवतरणिका आहे. आणि दत्त देवस्थान अंबिकानगर म्हणजे जुनं अहमदनगर या ठिकाणी हे दत्त देवस्थानचं प्रकाशन आहे. हे बघा. आणि ह्या अवतरणिकेचं या ठिकाणी विशेष काय आहे
तर परमपूज्य रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर महाराजांची सही आहे आणि त्यांनी इथे हे लिहून दिलेलं आहे की किती ह्या अवतरणिकेमध्ये सामर्थ्य आहे बघा. अवतरणिका वाचताना स्त्री पुरुषांचा भेद असू नये किंवा कुठल्याही वर्णाचा भेद असू नये असाच त्याचा अर्थ आहे. गुरुचरित्राचे 51 अध्याय पूर्ण झाल्यानंतर एका सिद्ध पुरुषानं ही अवतरणिका लिहिली आहे. या अवतरणिकेचे पठन केले असता गुरुचरित्र वाचल्याचे फळ आहे. तेव्हा माझा सर्वांना आशीर्वाद आहे की जाती धर्म पंथ न पाहता सर्वांनी गुरुसेवा म्हणून ही अवतरणिका अवश्य वाचावी. अशी ही अवतरणिका आहे, म्हणजे ज्याच्यावरती क्षीरसागर महाराजांनी आपली स्वतः सही करून सांगितलेलं आहे की तुम्ही ही अवतरणिका तुमच्या नित्य पठणामध्ये ठेवा. ज्यांना मोठं गुरुचरित्र वाचणं शक्य नाही त्यांनी ही अवतरणिका वाचायची आहे. श्री गुरुचरित्र अवतरणिका ही दत्त देवस्थान ट्रस्ट अहमदनगर यांचं प्रकाशन आहे. यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ संक्षिप्त चरित्रामृत. ज्यांना ऑफिसमध्ये जायची घाई आहे, ज्यांना सुट्टी घेणं शक्य नाही 7 दिवस, कारण की मी 7 दिवस पारायण करून सुट्टी घेऊन पारायण करणारी सुद्धा मंडळी बघितलेली आहेत. आणि काही जणांना शक्य नसतं तर पहाटे 4 वाजता उठून, आमच्या ज्या परिचर्यातले आहेत एक जण ते पहाटे 4 वाजता उठतात आणि पारायण करतात. गुरुचरित्राचं जे अध्याय आहेत ते वाचतात आणि मग ऑफिसला जातात. मग ज्यांना हे सगळं शक्य नाही ते गुरुचरित्राचं जे आता मी तुम्हाला ऑप्शन्स सांगितले ते शक्य नाही, त्यांनी संक्षिप्त चरित्रामृत जे आहे श्रीपाद श्रीवल्लभांचं, परमपूज्य श्री हरिभाऊ जोशी निटूरकर महाराज यांनी श्रीपाद श्रीवल्लभ संक्षिप्त चरित्रामृत हे लिहिलेलं आहे. याचं सुद्धा आपण पारायण करू शकतो. आणि हे जे संक्षिप्त रूप आहे ते श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत मूळ लेखक श्री शंकर भट आणि मराठी अनुवाद श्री हरिभाऊ निटूरकर महाराज यांनी केलेला आहे. तर हे म्हणजे ज्यांना मोठं श्रीपाद श्रीवल्लभ हा अक्षरसत्य ग्रंथ आहे. आणि असं आत्ता मी तुम्हाला जी सगळे ग्रंथ दाखवते आहे ना, असं म्हटलं जातं आहे की हे नुसते ग्रंथ जरी आपल्या घरामध्ये असतील ना तर वाईट शक्ती आपल्या घरामध्ये येऊ शकत नाही आणि सदा मंगल वातावरण आपल्या घरामध्ये राहतं आणि आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जाणवतं की अरे ह्या घरामध्ये नक्कीच चांगली स्पंदनं आहेत. तर हे ज्यांना शक्य नाही आहे, ज्यांचं रुटीन खूपच व्यस्त म्हणजे अवघड आहे, त्यांनी संक्षिप्त श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत वाचावं. आणि ज्यांच्याकडे साधारणपणे रोजच्या दैनंदिनीमध्ये ते 7 दिवस 15 दिवस ज्यांना शक्य आहे, कसं तुम्ही ते तुम्ही ठरवायचं आहे हो नियोजन. आम्ही तुम्हाला हे सगळं पर्याय मी तुम्हाला सांगत आहे की श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हे शंकर भटांनी मूळ लिहिलेलं आहे आणि ह्याचा मराठी अनुवाद जो आहे तो हरिभाऊ निटूरकर महाराजांनी केलेला. ही पोथी घ्यावी आपण, कारण की आता काय होतं माहिती का, बाजारामध्ये खूप वेगळे प्रकाशकांचे पोथ्या येतात आणि मग त्यामध्ये चुका असतात, काहीतरी वेगळं त्याच्यामध्ये घातलेलं असतं आणि त्यांनी आपल्याला फायदा व्हायच्या ऐवजी तोटाच होतो. त्यामुळे शक्यतो काय करायचं आहे, आपण मूळ ग्रंथ घ्यायचे आहेत आणि मूळ ग्रंथ घेतले ना की म्हणजे मग आपल्याला त्याचं फल पण पूर्ण प्राप्त होतो. यामध्ये सुद्धा चरित्रामृतमध्ये पारायणाचा विधी दिलेला आहे, पारायणाचे नियम दिलेले आहेत. तर तुम्हाला एक सांगायचं की तुम्ही काही म्हणजे तुम्हाला प्रश्न पडतायत की आपण कसं करावं कसं वाचावं, तर तुम्ही आधी ग्रंथ विकत घ्या ना. तो ग्रंथ घ्या, तर ग्रंथ बघितलं की त्याच्यामध्ये पारायणाचे नियम असतात, नंतर पारायण कसं पठण करावं, दैनंदिन पठणामध्ये पोथी कशी ठेवावी, नंतर दैनंदिन पठण झालं नंतर ह्या सप्त्यामध्ये कसं करावं, हे सगळ्या विधी त्यामध्ये दिलेला असतो. त्यानंतर आहे अत्यंत सुंदर सोपी साधी पोथी म्हणजे ग्रंथ श्री शंकर गीता. तर हे संत कृपा प्रकाशनचं शंकर गीता माझ्याकडे आहे. आणि जर का तुम्ही धनकवडीला शंकर महाराजांचा मठ आहे त्या ठिकाणी सुद्धा हे पुस्तक विक्रीला आहे, तर तिथे आता मठाने एक वेगळं पुस्तक काढलेलं आहे ते तुम्ही घेऊ शकता. किंवा मी शेवटी एक नंबर देणार आहे, माझ्या परिचयाचे एक जण आहेत तर त्यांचं धनकवडीला धार्मिक पुस्तकांचं दुकान आहे आणि ते माझ्यासोबत 2018ला आम्ही गिरनार सोबत केलं होतं आणि यंदासुद्धा गिरनारवर त्यांची माझी भेट झाली होती. ते घरपोच पुस्तकं तुम्ही जर का ऑर्डर केली तर घरपोच पुस्तकं ते तुम्हाला पोचवतात. सगळी धार्मिक पुस्तकं त्यांच्याकडे उपलब्ध आहे. ही शंकर गीता आहे, अतिशय सोपी साधी रसाळ दैनंदिन पठणामध्ये तुम्ही ठेवू शकता. 18 अध्याय आहेत आपण आणि याच्यामध्ये सुद्धा सगळं नियम दिलेले आहेत. याच्यामध्ये कसं करायचं आहे, शेवटी कसं करायचं, सुरुवातीला कसं करायचं आहे, हे सगळे नियम दिलेले आहे. अत्यंत सोपी साधी आणि चटकन फल देणारी अशी ही शंकर गीता आहे. आता शंकर गीतेनंतर
मी तुमच्यासमोर आता ठेवणार आहे तो स्वामींचे ग्रंथ. तर हे आहे श्री स्वामी चरित्र सारामृत. हे सुद्धा धार्मिक प्रकाशनचं आहे माझ्याकडे आणि विष्णू बळवंत थोरात यांनी हे लिहिलेलं आहे, धार्मिक प्रकाशन. त्यानंतर हे गुरु लीलामृत आहे. हे गुरु लीलामृत जे आहे ते ढवळे प्रकाशनचं आहे. या प्रति बाजारामध्ये थोडंसं कठीण आहे मिळणं. ज्याला मिळालं त्याने आपलं नशीबच समजावं की आपल्याला हे पुस्तक मिळून गेलं. कारण की असं म्हणतात की ब्रह्मनिष्ठ वामनरावजी वैद्य यांचा जन्मच मुळी श्री गुरु लीलामृत हे लिहिण्यासाठी झाला होता. फार सुंदर पोथी आहे, मोठी आहे ही. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सप्ताहच करावं लागेल ही पोथीचं पारायण करण्यासाठी. आणि दैनंदिन पठणामध्ये सुद्धा तुम्ही ही पोथी ठेवू शकता. हे गुरु लीलामृत आहे, ढवळे प्रकाशनचं आहे गुरु लीलामृत. सर्व स्वामी भक्तांनी आवर्जून ह्या पोथीचं पारायण करावं. अतिशय सुंदर फल प्राप्त करून देणारी, मनोवांछित फल प्राप्त करून देणारं असं गुरु लीलामृत आहे. त्यानंतर मी तुम्हाला एक पोथी दाखवली होती, ती म्हणजे श्री स्वामी समर्थ प्रगट दिनाची पोथी. छेलेखेडे ग्रामी ते पिठापूर असा जो स्वामींचा जो अवतार कार्य आहे त्या अवतार कार्याची ही पोथी आहे. आणि स्वामी स्वरूप परमपूज्य स्वामी स्वरूप लाटकर काका यांच्या संचार प्रबोधनामधनं ही पोथी तयार झालेली आहे. स्वामींनीच त्यांच्याकडनं ही पोथी तयार करून घेतलेली आहे. एका बैठकीत जर पारायण करायचं असेल 3.5-4 तास लागतात. आणि हे प्रायव्हेट सर्क्युलेशनसाठी आहे. त्यामुळे तुम्हाला या पोथीसाठी आम्ही एक नंबर देऊ. त्या नंबरवर तुम्हाला संपर्क साधल्यावर हे तुम्हाला घरपोच कुरिअरनी मिळू शकेल. म्हणजे उपलब्ध कसे ग्रंथ आहेत त्यानुसार श्री स्वामी समर्थ प्रगट दिन पोथी आहे. म्हणजे स्वामींच्या प्रगट दिनाला, नंतर स्वामींच्या पुण्यस्मरणाला, मार्गशीर्ष महिन्यामध्ये किंवा वर्षभर तुम्ही दैनंदिन पठणामध्ये ही पोथी ठेवू शकता. हे बघा. आणि आता ह्या ग्रंथाची किंमत वाढलेली आहे. जुनं आहे माझ्याकडे, तर ग्रंथाची किंमत वाढलेली आहे. या ठिकाणी जो नंबर आहे तो सुद्धा आता नंबर बदललेला आहे. तर ही स्वामी समर्थांच्या प्रगट दिनाची पोथी आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे, मग आम्ही सांगितलं होतं की तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचे सुद्धा या ठिकाणी पाठ करू शकता, विष्णू सहस्त्रनाम वाचू शकता. नंतर गीता जयंती असते आणि कृष्णम वंदे जगद्गुरू आपण म्हटलेलं आहे. भगवद्गीता तुम्ही वाचू शकता ह्याच्यामध्ये. आणि मी अजून हे सांगेन की भगवद्गीता वाचता येते तर मग ज्ञानेश्वरी का नाही, ज्ञानेश्वरीचं सुद्धा तुम्ही पारायण करू शकता. ही पारायण प्रत आहे आणि पारायण प्रत घेऊ शकता तुम्ही. पारायण प्रत घ्यायचं म्हणजे सोपं जातं वाचायला. अर्थासकट घेतली ना की मग ते वाचन करत असताना जड जातं. आणि हा दासबोध आहे, तर दासबोध सुद्धा आपण ह्या मार्गशीर्षाच्या काळामध्ये वाचू शकतो. कारण की ह्या मार्गशीर्ष काळामध्येच समर्थ रामदास स्वामींनी शिवतरघळ या ठिकाणी आपले शिष्य कल्याण स्वामी यांच्यासह दासबोध ग्रंथ लिहायला सुरुवात केली होती. म्हणजे त्यांनी दासबोध सांगितला, कल्याण स्वामींनी लिहून घेतला ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्येच. त्यामुळे या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्व आहे. आणि मी मग आपण जी चर्चा केली की आपण ज्यांना गुरु मानतो, गुरुस्थानी जे आपल्यासाठी आहेत त्यांचंच आपल्याला या कालखंडामध्ये काय करायचं आहे, त्यांची स्तुती, त्यांच्या लीला, वर्णन, त्यांना जे प्रिय आहे. कारण की वाङ्मय रूपामध्ये हे सत्पुरुष या ग्रंथांमध्ये वास करतात आणि त्याचं तुम्ही पारायण करू शकता. तर म्हणजे दासबोध झाला, ज्ञानेश्वरी झाली, विष्णू सहस्त्रनामाचे तुम्ही पाठ करू शकता. आणि अजून एक तुम्हाला मी ग्रंथ सांगणार आहे. अजून एक जो ग्रंथ आहे तो म्हणजे श्री गजानन विजय ग्रंथ. हरिभक्तीपरायण संत कवी दासगणू महाराज रचित हा जो आहे श्री गजानन विजय ग्रंथ, याचं सुद्धा आपण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पठण करू शकता. श्री गजानन विजय ग्रंथ जिथे गजानन महाराजांचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये सुद्धा उपलब्ध असतात. आणि जिथे पुस्तकांची दुकानं, धार्मिक पुस्तकांची दुकानं आहेत त्यांच्याकडे सुद्धा हा ग्रंथ उपलब्ध आहे. मी आपल्यासमोर हे सगळे विविध ग्रंथ ठेवलेले आहेत आणि ह्या ग्रंथांचं पारायण आपण ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आवर्जून करतो. मला ज्या गोष्टी माझ्या गुरूंच्याकडून ज्या गोष्टी मला माझ्या गुरूंकडनं समजलेल्या आहेत त्या मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. विविध ग्रंथ उपलब्ध आहेत. आपण ठरवायचं आहे आपल्याकडे वेळ किती आहे, आपली इच्छा कशी आहे,
त्या पद्धतीने आपण ह्या सगळ्या ग्रंथांचं पारायण करू शकतो। दैनंदिन पठणामध्ये सुद्धा समजा गुरुचरित्राचं पारायण तुम्ही केलं आणि मग त्यानंतर तुम्ही वर्षभर गुरुगीता वाचू शकता, संक्षिप्त गुरुचरित्र वाचू शकता, अनेक ग्रंथ आहेत। फक्त आपण ठरवायचं आहे मात्र, आणि ठरवल्यानुसार त्या पद्धतीने आपण त्या ग्रंथाचं पारायण करायचं आहे। आणि पारायण करत असताना मी तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट आता छोट्या छोट्या टिप देणार आहे या ठिकाणी, की आपण सगळ्यात पहिले काय करायचं आहे, पुण्यह वाचन। काही ठिकाणी काय केलं जातं, गुरुजींना बोलवतात, गुरुजींना बोलवतात आणि पुण्यह वाचन करून गुरुचरित्राच्या पारायणाला बसतात, म्हणजे सप्ताह करतात, अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने ते जातात। आणि त्या ठिकाणी सगळ्यात पहिलं म्हणजे चौरंगावरती आपण तांदूळावरती सुपारीचं आवाहन करायचं आहे गणपती म्हणून, आणि गणपतीला आधी प्रार्थना करायची आहे की तू माझ्याकडनं हे निर्विघ्नपणे कार्य जे पठणाचं मी करणार आहे ते करून घे, अशी गणपतीला आपण प्रार्थना करायची आहे। आणि संकल्प करायचा आहे, संकल्प से सिद्धी असं म्हणतात। त्यामुळे संकल्प जो आहे, माझ्याकडे हे आहे शिवलीलामृत आहे, आणि ह्या शिवलीलामृतामध्ये एक सोपा सुंदर असा संकल्प दिलेला आहे। तर तो संकल्प मी आता तुम्हा सगळ्या आपल्या स्वामी भक्तांसाठी सांगते याच्यामध्ये, आणि तो जो संकल्प आहे तो संकल्प आपण सगळ्या ठिकाणी वापरला तरी सुद्धा चालणार आहे। हा जो संकल्प आहे तो मी संकल्प आता आपल्याला सांगते। सगळ्यांनी तो संकल्प जो आहे तो असा एका कागदावरती लिहून घ्यावा आणि मग त्याचप्रमाणे संकल्प करावा, कारण की तो जो वार नक्षत्र तिथी हा संकल्प दरवेळेस आपल्याला जमेल असं नसतं। तर संकल्प बघा कसा आहे, मी भगवान दत्तात्रयांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद प्राप्त करून माझे आणि माझ्या कुटुंबियांचे ऐहिक पारलौकिक सर्व प्रकारचे कल्याण व्हावे, अमुक एक इष्ट गोष्ट जी असेल ती प्राप्त व्हावी, त्या गोष्टीचा उच्चार करावा म्हणून श्री गुरुचरित्र या पोथीचे 7 दिवसात रोज अंशतः याप्रमाणे पारायण करणार आहे। तरी श्री भगवान दत्तात्रया आपणही उपासना निर्विघ्नपणे मजकडून करून घ्यावी आणि इष्टफल द्यावे अशी प्रार्थना करतो, असे हात जोडून म्हणावे। मग रोज जमत असल्यास आपण आपल्या घरी पोथीचे क्रमांकाने वाचन करावे। तर या ठिकाणी जे अमुक एक गोष्ट जी म्हटलेलं आहे त्या ठिकाणी काय करायचंय, तुमचा जो संकल्प आहे तो तुम्ही तिथे म्हणायचा आहे। तर पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांसाठी ही जी फल आहे, संकल्प जो आहे, हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि तामणामध्ये ते पाणी तुम्ही नंतर सोडायचं आहे। अक्षत घेऊन जरी म्हटला तरी सुद्धा चालतो, किंवा हातामध्ये अक्षत घेतली त्यावर पाणी टाकलं आणि संकल्प केला तरी चालतो, नुसती हातात अक्षत घेऊन केला तरी चालेल, किंवा हातामध्ये पाणी घेऊन तुम्ही संकल्प केला तरी चालेल। तर पुन्हा एकदा मी संकल्प वाचते। मी भगवान दत्तात्रयांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद प्राप्त करून माझे आणि माझ्या कुटुंबियांचे ऐहिक पारलौकिक सर्व प्रकारचे कल्याण व्हावे, अमुक एक इष्ट गोष्ट जी असेल ती प्राप्त व्हावी, या गोष्टीचा उच्चार करावा म्हणून श्री गुरुचरित्र या पोथीचे 7 दिवसात रोज अंशतः याप्रमाणे पारायण करणार आहे। तरी श्री भगवान दत्तात्रयांनी आपण ही उपासना निर्विघ्नपणे मजकडून करून घ्यावी, इष्टफल द्यावे अशी प्रार्थना करतो। असं आपण ही प्रार्थना करायची आहे, वडीलधाऱ्या मंडळींना वंदन करायचं आहे आणि आपण पारायणाला बसायचं आहे। आपण सगळे कसं आहे माहिती का, यथा देहे तथा देवे, त्या पद्धतीने आपण करायचं। जास्तीत जास्त ज्या गोष्टी आहेत त्याचे नियम पाळण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे आपल्याला फल चांगलं प्राप्त होतं आणि मनोवांछित फल आपल्याला प्राप्त होतं। त्यामुळे नियमांचं पालन करायचं आहे आणि आपण ह्या सगळ्या ग्रंथांचं पारायण करू शकतो। मला हे सांगताना खूप छान वाटतंय की श्री गुरुचरित्र पोथी ही जी मोठी मूळ प्रत आहे
ती सोडली तर बाकीचे सगळे जे ग्रंथ आहे त्या ग्रंथांचं माझ्याकडं परमेश्वराने भगवान दत्तात्रयाने माझ्याकडनं पारायणं करून घेतलेली आहे. त्यामुळे मी तुम्हाला मोठ्या अधिकाराने सांगते, त्या अधिकारवाणीने सांगते की इतकी सुंदर हे ग्रंथ आहे की आपल्याकडे असावेत आणि आपल्याला जशी इच्छा प्रेरणा होईल त्याप्रमाणे ह्या ग्रंथांचं पारायण करावं. मार्गशीर्ष महिन्यामध्ये असं म्हणतात की भगवान दत्तात्रयांचा जन्म आहे. दत्त जे आहे ते कसे आहेत, दत्त स्मर्तृगामी आहे, स्मरण करताच प्रगट होणारे आहे. प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला आणि त्यांनी देह ठेवला, नंतर श्रीकृष्णाचा जन्म झाला, त्यांनी पण देह ठेवला. पण दत्त कसे आहेत, कालही होते, आजही आहेत आणि उद्याही असणार आहे. आणि त्यांनी आपलं लीला कार्य संपवलेलं नाही. आणि कसं आहे, अजून महत्त्वाचं म्हणजे कसं की रामाची काय आहे, नवमी आहे, कृष्णाची अष्टमी आहे आणि दत्ताची काय आहे, पौर्णिमा आहे. म्हणजे तुमच्या आमच्या जीवनाला पूर्णत्व देणारं असं हे दत्तात्रय देव आहे. आणि दत्ताकडे जर का तुम्ही नमस्कार केला तर ह्या तिन्ही देवांना नमस्कार केल्यासारखं आहे. शिवाय अत्री अनुसया सुद्धा त्यामध्ये येतात. त्यामुळे लगेच फल देणारं असं हे भगवान दत्तात्रय आहेत. सगळ्यांना मी शुभेच्छा देते आणि सगळ्यांनी आवर्जून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पारायणं करावी. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून कमेंटमध्ये लिहावं, कारण की तुमची ही जी प्रतिक्रिया असते ती आम्हाला प्रेरणा देते आणि पुढचा व्हिडिओ त्याच्यामधनं करायला आम्हाला सोपं जातं. प्रतिक्रिया देत असताना सारासार विचार करा, कारण की निंदकाचे घर असावे असं म्हटलेलं आहे. चुका दाखवणारे भरपूर आहेत, पण उगाचच काहीतरी त्याच्यावरती चिकित्सा करण्यापेक्षा आपल्याला काय यातनं चांगलं मिळालं, सारं ते घ्यावे, असारं जाणूनही त्या जावे असं म्हणत तुम्ही आम्हाला जरूर तुमची कमेंट कळवा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तर तुम्ही सांगणार आहातच, पण तुम्हाला या व्यतिरिक्त अजून आमच्याकडनं देव माझा या चॅनलकडनं काय हवं आहे ते तुम्ही जरूर लिहा. श्री गुरुदेव दत्त. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.